जी अगदी दुसऱ्या फेरीतील पण पहिली मॅच पाहणार आहोत। चला टाइम आलेला असेल, 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे असेल आणि आताच एक गुड न्यूज आपल्याला पाहायला मिळते। पहा, स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक बामणडोंगरी येथे आमच्या करण मडवीला आपल्या स्वप्नातील बाईक मिळाली आहे। त्यामुळे आपण त्यांना खूप सारं अभिनंदन करूया, खूप सारे शुभेच्छा देखील देऊया। याही मॅच मध्ये असा दमदार परफॉर्मन्स तुमचा झाला पाहिजे या सदिच्छा आणि शुभेच्छा आपण आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून तुम्हाला देत आहोत। परंतु आता आपण वळतोय मॅच कडे। खूप मोठी मॅच, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला आपण करण मडवीला पाहू शकाल आणि त्याच्या समेत मैदानामध्ये गेला। अगदी करण मडवी आणि शुभम पाटील या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना 4 ओव्हरची मॅच आहे। एका षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले अगदी चिरनेर आणि चिरले या 2 गावामध्ये ही मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकाच राशीतील 2 गावं आहेत, परंतु ज्याचा खेळ चांगला होणार तो जिंकणार आहे। एक षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल। अगदी सोनारी विलेज कडून गोलंदाजीची सुरुवात या ठिकाणी करत असताना आपण गोलंदाजाला पाहणार आहोत। त्या गोलंदाजाचं नाव अगदी चिरनेर टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव विवेक हतनालकोर गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं। 4 ओव्हरची मॅच, एक मोठा स्कोर या ठिकाणी उभा करावा लागणार आहे आणि तो करण्यासाठी करण मडवी मैदानामध्ये दाखल देखील झाला। पहिला चेंडू जोरदार मारला, परंतु फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने तो चेंडू अडवला, त्यामुळे डॉट आला। 4 ओव्हरची मॅच अगदी सेट होण्याचा तुम्हाला चान्स मिळणार नाहीये। एका बाजूला आमच्या पूर्व विभागातील एक दर्जेदार संघ आणि दुसरा संघ आपण जासई विभागामधील पाहतोय चिरले संघ। या 2 संघामध्ये एक मोठी धूमचक्री रंगली आहे। चेंडूने बॅटची इन रेंज घेतली आहे, त्यामुळे विकेट नंबर 1 करण मडवी झाला झेलबाद। आहे पहा, आजच्या दिवशी ज्या खेळाडूला स्वप्नातील बाईक मिळाली आहे, परंतु पुढच्याच मॅच मध्ये त्याला या ठिकाणी खातं देखील खोलता आलं नाहीये। हा क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला क्षणात हसवतो, क्षणात रडवतो, हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो देखील बनवतो। दरम्यान नवीन फलंदाज इथं पहा, धावबाद होण्याची नामी संधी आणि बिग शॉट अपील या ठिकाणी करण्यात आला आणि पंचांनी मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद दिलाय, त्यामुळे आणखी एक दे धक्का हा फलंदाज देखील मैदानाच्या बाहेर जाईल सार्थक करत। आणि ज्या खेळाडूला देखील सायकल मिळाली होती तो देखील भोपळा फोडू शकला नाहीये। खर तर या दोन्ही खेळाडूवरती चिरले संघाला खूप मोठा भरोसा होता आणि तो भरोसा नक्कीच पूर्ण करू शकला नाहीये। अगदी मोठे धक्के बसलेत। नवीन फलंदाज गौरव रसाळ आला, अगदी भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना विवेक हतनालकरला आपण पाहतोय। जशी काय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती चिरनेर एक्सप्रेस धावते की काय असा भास होतोय।
अगदी घड्याळामध्ये आताच्या घडीला आपण 2:15 पाहतोय आणि या रात्रीच्या वेळेला भन्नाट वेगाने ही चिरनेर एक्सप्रेस गोलंदाजच्या ट्रॅकवरती धावताना पाहायला मिळते. दरम्यान आणखी एक दे धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 3ऱ्या क्रमांकावरती गेलेला गौरव रसाळ देखील होतोय झेलबाद. अगदी पीडी स्पोर्ट बीसीसी भेंडकल आणि माणकेश्वर केगाव संघाचे संघनायक. चला नाणेफेकी करण्यासाठी आपण अगदी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला दोन्ही संघ पीडी स्पोर्ट बीसीसी भेंडकल आणि माणकेश्वर केगाव संघ यानंतर ही मॅच होणार आहे. आपण या मॅचच्या इंटरव्हल मध्ये टॉस करणार आहोत. दरम्यान आताच्या घडीला स्कोअर कार्ड वरती एकही धाव नाहीये, परंतु 3 महत्वाचे खेळाडू गमावून बसला. आणखी एक फास्ट अँड फ्युरियस चेंडू, अगदी चिकणा आणि देखणा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव बॉल आणि एक मैदान षटक. टाळ्यांचा कडकडाट या खेळाडूसाठी झाला पाहिजे. पहा अगदी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. समोरचा संघ की ज्यांना नक्कीच अगदी महत्वाची कामगिरी आज केली आणि त्या खेळाडूला खरं तर 3 फलंदाजांना त्यानं बाद देखील केलं आणि महत्वाची गोष्ट हे षटक निर्धाव टाकले म्हणजे नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. हा दबाव बसेल आताच्या घडीला, त्यामुळे नक्कीच चला गोलंदाजीसाठी दुसरं षटक टाकण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज गोलंदाजच्या ट्रॅकवरती दाखल होईल. ऋषी नारिंगेकर गोलंदाजीसाठी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण आता मात्र मैदानाच्या चप्प्यावरती तैनात केलं जाईल. धावा आलेला नाही आहेत. थोडासा दबाव दडपण नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला कुणाल बडवी आहे आणि स्ट्राईकला सार्थक आहे. पाहूया या दोन्ही वीरांना आता किल्ला लढवावा लागणार आहे. धावाही करायची आहे, विकेटही शाबूत ठेवायची आहे. चेंडू शरीरावरती आदळतोय. धाबा तोडण्याची नामी संधी होती परंतु चेंडू लागला नाहीये आणि ही धाव बहुतेक पंच बॅटकटच्या स्वरूपात असेल की लेग बाईज. अगदी आंतरराष्ट्रीय नियमावतील अगदी 23व्या क्रमांकाचा नियम 22 किंवा लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धावा येणं आणि हा नियम या ठिकाणी लावला गेला आणि 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. अगदी या लेग बाईजच्या धावेने धावफलकाचं दारिद्र्य चिरली संघानं अगदी दूर सारलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी फलंदाजी नशिबी आल्यानंतर असं वाटलं होतं चिरले संघ या मैदानामध्ये एक मोठा स्कोर उभा करेल, परंतु पहिल्या षटकामध्ये पाठी कोरी राहिली. फटका चांगला, अगदी फॉरवर्ड स्क्वेअरला जिथपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल ना तिथपर्यंत आणखी एक सिंगल पाहायला मिळते. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण की क्रिकेटचा खेळच असा आहे की फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये रंगणारे हे द्वंद्व आहे. प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी कटिबद्ध असतो. दरम्यान या ठिकाणी धावबाद होण्याची संधी होती, परंतु आपण पाहू शकाल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये राकेश पुंडेकरला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर राकेश पुंडेकर म्हटलं ना तर चिरनेरचा पोलाड म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि यष्टीरक्षक म्हटला तर संघाचा कडा आणि यावेळेला चांगलं यष्टीरक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अलग द कार्पेट अगदी जमीनला गुदगुल्या करत हा चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर चौकार आणि षटकारानं धावा पुढे गेल्या पाहिजेत आणि नेहमी चौकार आणि षटकारांचीच भाषा चिरले संघ बोलतो, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना तर या संघ चिरनेरने मात्र त्यांना थोडस जमिनीवरती आणलंय. यावेळेला फटका लॉफ केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी खाली आला, त्यामुळे टीपला असेल, फसलाय.
या फलंदाजाचा खेळ, त्यामुळे आणखी एक फलंदाज जाईल डगआउटच्या आतमध्ये. चला पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण पेडी स्पोर्ट भेंडकल संघाला आपण विनंती करूया. तसेच माणकेश्वर केगाव संघाला देखील विनंती करूया. इंटरव्हल मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या उरण तालुक्यातील दोन महासत्ता पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र चिरनेर संघाची गोलंदाजी भीषण आहे. स्लोवर वन, चेंडू पीक केला, सरळ खेळला, अगदी लॉंगॉन मधून डीप मधून क्षेत्ररक्षक आला, चेंडूवरती ताबा मिळवला. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. नवीन फलंदाज सुजित पाटील मैदानामध्ये आला. खर तर आता मात्र कोणाला या सर्व मॅचची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. दरम्यान दोन षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा. त्यामुळे खर तर ही दोन षटक चिरले संघाच्या हातातून निसटलीत असंच म्हणावं लागणार आहे. उर्वरित मात्र 12 चेंडूंमध्ये काहीसा धावसंख्येला आकार द्यावा लागणार आहे. धावा जमवाव्या लागतील आणि आणखी एक गोलंदाज गोलच्या ट्रॅकवरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित नारंगीकर. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक आपण करूया. अगदी आजचा कडीला चिरनेर संघानं पूर्णपणे गोलंदाजा फास्टिंग गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा तोफखाना या ठिकाणी वापरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कर्णधाराने जो विश्वास दाखवला आणि तो सार्थ ठरवत असताना नक्कीच अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमतः विवेक हातनोरकर आला, दुसरी गोलंदाजीसाठी ऋषी नारंगीकर आला आणि आता तिसऱ्या षटकासाठी रोहित नारंगीकर आला. अलंग द कार्पेट, डीप मध्ये दोन क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना भेदलं या ठिकाणी. आणि हा चेंडू मात्र अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ सीमारेखेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. चौकार. दरम्यान पुन्हा एकदा अलंग द कार्पेट, अगदी स्ट्रेट लॉंग ऑफला हा चेंडू खेळला. फक्त सिंगल मिळणारा. खर तर धावसंख्या 10 वरती गेली. आताच्या घडीला आपण पाहिलं ना चिरले संघाचा तर जवळपास लो स्कोर कडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी 10 धावांवरती 4 गडी त्यांचे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळेल. दांडी गोल केली. फर्निचर डिस्ट्रॉय फुलातून चेंडू पाहायला मिळाला. त्यामुळे कुणाल मडवी झाला जेल त्रिफळाची बाद. केला अगदी पाठीमागचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागूनच घुसखोरी केली. अक्षरशः दांडी उडवली. समोर तो फक्त ओशाळभूत नजरेकडे त्या पडलेल्या दांडीकडे पाहत राहिला. कमालीची गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी 5वा गडी या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जितेश पाटील मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर भूमिका स्पोर्ट चिरले म्हटलं ना तर अगदी शेवटपर्यंत खोलवर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती चैतन्य मेढवी देखील आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून चिरले संघामध्ये त्यांची ओळख आहे. परंतु यावेळेला आपल्या संघाला मोटिवेट करण्यासाठी ते व्यासपीठावरती आपल्याला पाहायला जरूर मिळतात. परंतु नक्कीच या मैदानामध्ये एक भीषण गोलंदाजी चालू आहे. आणि खर तर आपण पाहतोय आमचा चिरले संघ आणि त्या चिरले संघाची फलंदाजी थोडीशी कोलॅप्स झाली आहे, कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे.
कारण की आयुष्यामध्ये कितीही संकट आले ते संकटाच्या छाताडावरती पाय ठेवून उभं राहायचं, अगदी रडायचं नाही लढायचं, हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. दरम्यान या ठिकाणी फक्त सिंगल, कारण की तुमचा आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य ठरवणारा असतो. कारण की क्रिकेटचा खेळच असा, अगदी जिद्दीच्या आणि बुद्धीच्या जोरावरती, कारण की जिथे आपली विचारसरणी बंद होते ना, तिथून हा क्रिकेटचा खेळ सुरू होत असतो. आणि हा क्रिकेटचा देखणा सोहळा आपण या सोनारी नगरीमध्ये पाहत आहोत. यावेळेला फटका चांगला खेळला, परंतु एलिव्हेशन अगदी जास्त पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र अगदी फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. चला, इथे मात्र पेडी स्पोर्ट भेंडकल संघाचा संघनायक आमच्याशी जोडला गेला. आपण चला माणकेश्वर किगाव संघ आतिशजी यांना देखील विनंती करूया. आपण देखील या. आतिश ठाकूर यांना विनंती करूया. चला, टॉस करण्यासाठी आपण देखील जॉईंट व्हा. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि चेंडू केलाय वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. बाद धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 21 धावा. आता थोडासा प्रतिकार जरूर पाहायला मिळतोय, कारण की क्रिकेट म्हटलं ना तर मेहनतीची पराकाष्ठा, नशिबाची साथ आणि कौशल्याचा आधार यावरती हे क्रिकेटचा खेळ रंगत आता असताना आपल्याला पाहायला मिळतो. जो नक्कीच आपण आपल्या गावासाठी खेळत असतो. आपल्या गावाची जर्सी परिधान करून अगदी प्राणपणाला लावून जेव्हा आपण खेळतो ना आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी, तेव्हा आपल्या 12 खेळाडूंच्या मागं आपलं अख्खं गाव उभं असतं. आणि आज तुम्हाला जिंकायचं आहे, कारण की ना स्वार्थासाठी ना पैशासाठी हे ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल खेळलं जातं. ते आपल्या गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी, आणि प्रत्येक संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं अंतिम षटक आणि टाकण्यासाठी सुजल आला. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि वाईटची जी ग्लाइड लाईन आहे ना त्याच्या बाहेरून हा चेंडू टाकला गेला आणि दंडित करण्यात आला. सिंगल आली आहे 21 वरून. आणि या इनिंग मधला बहुतेक पहिला वाईट आहे. पहिल्या 3 गोलंदाजांनी काय तीक्ष्ण गोलंदाजी केली, धारदार मारा केला, कुठलाही खराब चेंडू टाकला नाहीये. परंतु गोलंदाजामध्ये जसा बदल झाला तसं सुजलने माहीत टाकला. यावेळेला चांगली लाईन पाहायला मिळाली. खर तर पंचांचा लेग बाईचा इशारा म्हणजे ही धाव मात्र अगदी अवंतरच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल. आणखी एक धावसंख्या जाऊन पोहोचेल 23च्या घरामध्ये. अगदी सामना आपण पाहतोय तर फक्त 24 चेंडूचा, आणि 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा या ठिकाणी जमावे लागणार आहेत. अलंग द कार्पेट, अगदी हा चेंडू फक्त सिंगल मिळणार आहे. फॉलोथ्रो मध्ये गोलंदाजानं चेंडू पकडला होता, परंतु मारण्याचं धाडस केलं नाही. त्यानं पाहिलं बॅकअप यंत्रणा नाही आहे, आणि आपला चेंडू जर यष्ट्यानं लागला नाही ना तर मात्र आणखी एक्स्ट्रा धाव जाऊ शकतात. खरं तर मैदानामध्ये थोडंसं बाष्प निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं, आणि मैदानामध्ये जसं बाष्प येतं ना तसं मात्र चेंडू जास्त करून ट्रॅव्हल होणार नाहीये. तर खरी आपण पाहिले ना तर या बॉलची करामत आहेत, कारण की आयोजकांनी या स्पर्धेसाठी सिक्सरचे बॉल मागवलेत. त्यामुळे या ठिकाणी षटकारांचा सडा पडताना देखील पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता, परंतु अगदी खालून खेळला, त्यामुळे फक्त सिंगल येईल. धावसंख्येमध्ये अगदी हळूवार वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद होण्याची या ठिकाणी चिन्ह होती, परंतु बहुतेक या ठिकाणी चेंडू सापडला नाहीये. परंतु या चेंडूवरती धाव देखील मिळणार नाहीये. डॉट आलाय चेंडू. सुरेख गोलंदाजी. खर तर प्रत्येक गोलंदाजानं आणि त्याचं कौतुक करणं गरजेचं राहील. पहा, अगदी अचूक टप्प्यावरती, अगदी दिशेवरती नियंत्रण ठेवणारी गोलंदाजी, अगदी लाईन चांगली, लेन चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली चिरनेर संघाच्या गोलंदाजांकडून. यावेळेला बॅटच्या टोला चेंडू लागलाय आणि हा चेंडू बहुतेक निघून जाईल. तो 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. या चौकारानं नक्कीच थोडंसं लढण्यासाठी बळ निर्माण झालंय. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. या चेंडूवरती मात्र कुठलीही धाव मिळणार नाही. त्यामुळे अगदी 4 षटकांचा खेळ संपला. 29 धावांवरती सीमित राहिली पारी आणि या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी कराव्या लागतील त्या तब्बल 30 धावा. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करतोय. चला एका बाजूला आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत माणकेश्वर केगाव आणि त्यांच्या विपक्षी इनॅक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला पेटिस्पोर भेंडकल संघ नाणेफेकीचा कौल केला. हिट आला. टॉस जिंकलेत पुन्हा एक अतिशय आणि आता तुमच्या समवेत भेंडकल संघ आहे. त्यामुळे काय निर्णय असेल? निर्णय आम्ही चेस करणार, फिल्डिंग करणार. फिल्डिंग करणार. आणि आता तुम्हाला माहितच असेल की भेंडकल संघ चांगला खेळ करतोय, म्हणजे किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावामध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, कारण की थोडासा अनुभव जरूर आलाय. परंतु जास्त आपण बोलूया, आपण मैदानामध्ये जाऊया. खूप सारे शुभेच्छा आपण दोन्ही संघाला देऊया. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाजामध्ये बदल करूया. नक्कीच नवी मुंबईतील अगदी गोड आणि स्वीट वॉइस आपण पाहायला मिळतात. अगदी नितेशजी भुईर यांच्याकडे आपण वळतोय. थँक्यू. थँक्यू हितेश सर. पहिल्या इनिंगचा खेळ नुकताच संपन्न झाला आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस एकूण धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळाली ती 29 आणि 30 धावांचं एक माफक टार्गेट इथे सेट झालंय. रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय आणि नाईटच्या क्रिकेटची एक वेगळी मजा असते. आणि नक्कीच थंडी थोडी जाणवतीये, रात्रीची पडणारी ही गुलाबी थंडी आणि क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. आज जर का आपण पाहायला गेले स्पर्धेची 3री रात्र, उद्या शेवटची रात्र असणार आहे. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये खर तर बक्षीस वितरण सोहळ्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल बेस्ट बॅट्समन त्याच्यासाठी एक बायसिकल, बेस्ट बॉलर त्याच्यासाठी बायसिकल, बेस्ट फिल्डर त्याच्यासाठी एक ब्रँडेड शूज आणि मॅन ऑफ द सिरीजची ही इलेक्ट्रिक दुचाकी ही बाईक आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीतच या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 40 संघांचा समावेश. मागच्या काही दिवसांमध्ये क्वालिफाय झालेले काही संघ आपण पाहिले आणि काही संघ जर का आपण पाहिले तर परास्त सुद्धा झालेत. एकूणच काही आपण चर्चा करतोय. जे जिंकतील ते नक्कीच पुढे जातील. टप्प्याटप्प्यानं नॉकआउटचा हा फॉर्मॅट आहे आणि जितके सामने जिंकतील विजयाच्या समीप म्हणजेच ट्रॉफीच्या समीप ते जातील. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण ट्रॉफी समीप, ट्रॉफी क्वालिफायर्स मॅचेस पाहणार आहोत. आणि नक्कीच बऱ्याच काही चर्चा होत असताना बाईकसाठी प्रत्येक वर्षी या सोनारी गावानं नक्कीच क्रिकेटचे सोनेरी दिवस क्रीडा रसिकांना नेहमीच दिलेत.
आणि काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण कलाविष्कार आपण नेहमीच पाहत आलोय. यंदाही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं क्रिस्टल ट्रॉफीज आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये जर का प्रकर्षाने पाहिलं तर प्रमोद स्मृती चषक हे नाव फार छान कोरलंय आणि प्रत्येक टीमला मोह पडावा इतक्या सुंदर आकर्षक या ट्रॉफीज आणि त्या ट्रॉफीची मांडणी या व्यासपीठाच्या समोर आपण पाहत आहे. मॅचला सुरुवात होईल. पहिल्या इनिंगचा खेळ 30 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येका षटकागणिक जर का चेसिंग रन रेटचा उल्लेख केला तर नक्कीच दरम्यान एक पारितोषिक आले पा विवेक हातलोलकर साठी ते पारितोषिक असेल. जर षटकारांची हॅट्रिक त्यानं मारली ना तर अगदी सातराडी धनेश मालगावकर आणि कंपनी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. पारितोषिक बॅट्समनला भरपूर येतात. आपण नेहमी म्हणत असतो की क्रिकेट हा खेळ नेहमीच फलंदाजांच्या इर्द गिर्द हा फिरत असतो, वलयांकित होत असतो. पहिला बॉल यॉर्क हाताळलाय. गोलंदाजी मधली धार, गोलंदाजी मधली गुणवत्ता, त्यांचा कंट्रोल आणि एक ॲक्युरसी आपल्याला पाहायला मिळते. शुभमनं मागच्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं होतं. सुरुवात फार छान करून दिली होती. कॅप्टननं त्यांच्यावर दाखवलेला तो विश्वास याही मॅच मध्ये सार्थ ठरवत असताना पहिला बॉल बीट केलं आणि साहिलनं डिफेन्सिव्ह अप्रोच वापरलाय. इथे आक्रमण केलंय. लॉंग ऑफ क्लिअर करायचं होतं आणि झेल इथं टिपला गेलाय. फलंदाज बाद. सुमधुर संगीत आज आपण एन्जॉय करतोय. चांगली अकॉस्टिक साऊंड सिस्टीम. पुन्हा एकदा सुनंदा साऊंड सिस्टीम अँड डीजे ऑपरेटर ऑन बिहाफ ऑफ डीजे झेडी आज त्यांचं आपण कौतुक करूया. फलंदाज बाद झालेत. मागच्या मॅच मध्ये तोडफोड फलंदाजी केली. आक्रमक पवित्र त्यांचा आपण पाहिला. साहिल चव्हाण अगदी यावेळेला शून्यावर बाद झालेत. 2 चेंडू त्यानं फेस केले. यावेळेला 2 ट्रेंड्स एकाच ट्रॅकवर. अपघात होण्याची संधी होती. सबकॉन्शियस माइंड वापरायला होतं. विकेट किपर सांगतायत की मी कॉल करतोय, यू शुड हॅव सीन दॅट, परंतु तसं घडलं नाहीये. इथे डायरेक्ट हिट करण्याची जी बुद्धी सुचली त्या फिल्डरला, अगदी विकेट जी धोक्यात होती ती बचावली. धाव मात्र मिळाले नाहीये. अतिशय सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये SP शुभम पाटील. ड्राइव्ह केला बॉल अलॉंग द ग्राउंड. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल डीप लॉंग ऑफ मध्ये गेलाय. थोडेसे चाचपडतील. आखुई आखू मध्ये इशारा केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज वाइल रनिंग बिटवीन द विकेट्स ही वॉज शॉर्ट ऑफ हिज क्रीज. पंच सांगतायत इट्स रन आउट. दाखवलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं आपण जरूर चर्चा करतोय. यावेळी मात्र जबरदस्त कमालीचं कमबॅक करून दिलं. मागच्या काही 3 चेंडूंचा उल्लेख, तिथे डॉट बॉल आले, त्यानंतर प्रेशर दबाव निर्माण झाला. दुसरीचा प्रयत्न, रनआउट झाले फलंदाज. घाई झाली ऋषी
नारंगीकर, कारण महत्वाचे 2 शिल्लेदार लवकर बाद झालेत. दोन्ही फलंदाजांना अकाउंट सुद्धा ओपन करता आलं नाहीये. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की प्रत्येक लढाई आपण जिंकूच असं नाहीये, प्रत्येक परीक्षा आपण पास होऊ असं नाहीये, प्रत्येक ठिकाणी आपल्याला यश मिळेल असंही नाहीये, परंतु प्रयत्न हे तुम्हाला नेहमी करावेच लागतात, कारण इथे पर्याय नाहीये. इथे पुन्हा एकदा काय घडते एक्झॅक्टली, दोन्ही फलंदाज यावेळेला कॅप्टन गेले तसेच परत आलेत. कडू आम्हाला अपडेट करतायत, स्कोरबुक दर्शवतंय की पहिले 3 फलंदाज त्यांना भोपलाही फोडता आला नाहीये. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल गडी बाद झाले ते तब्बल 3 आणि धावसंख्या फक्त 1. आता संघर्ष हा अटल आहे. बॅटिंग करणारी टीम महागणपती चिरनेर 11 विरोधात भूमिका स्पोर्ट्स चिरले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, फिल्डर पुन्हा एकदा पोहोचतील मिड ऑन मध्ये, थोडी गफलत होईल. तत्पूर्वी पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळेल 3 बाद 2 अशी दयनीय आणि त्याचबरोबर मी म्हणेन फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी एक जबरदस्त अशी सुरुवात. मॅचवर पकड मजबूत केली आहे. 4 षटक आणि पहिल्या षटकामध्ये 3 बाद 2 अशी सुरुवात करून दिली शुभम पाटीलनं. टीम चिरले या टीमसाठी बॉलिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालंय. दोन्ही टीमकडनं संघर्ष तितकाच आता आपल्याला पाहायला मिळेल. जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय. सोन्याला जितका आपण तापवणार तितकं तो चमकणार. हिऱ्याला जेवढी धार देणार तेवढाच तो चमकणार. मातीच्या भांड्याला जितका आपण परिपक्व भाजणार तितकंच तो टणक आणि कडक होणार. आणि कडक सामना हवा असेल ना तर संघर्ष सुद्धा तुम्हाला तितक्याच ताकदीचा करावा लागेल. इथे पर्यायच नाहीये. एक सामना जिंकलेत तो विजय आणि त्या विजयाचा आत्मविश्वास दोन्ही टीमकडे. नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ झाला चिरले टीमचा. पहिल्या इनिंग मध्ये भले 28 धावा कमी धावसंख्या वाटते, परंतु रजनी क्रिकेटमध्ये ही धावसंख्या फायटिंग टोटल आहे. आणि या वेळेला मात्र चांगलं आक्रमण केले. मगाशी आम्ही उल्लेख केला की प्रयत्न संघर्ष करावाच लागेल. पहिला वार बॅट्समन आपण पाहताय आर्यन नारंगीकर, त्याच्या बॅटमधनं आलाय फुल पॉवरफुल डिलाइटफुल. हा येईल पहिला संघर्षमय षटकार. षटकारानं सुरुवात झाली. एकूण धावसंख्या 8 या आकड्यावर 8 for 3. 3 गडी बाद झाले. धावसंख्या 8. काही झाले लढत राहायचं. स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरंधरांचं. अपघात ही केवळ स्पर्धा नाही, ही साक्ष आहे त्या जिद्दीची, साहसाची आणि साहसाच्या परिसीमेची. अजून एक चौकार डीजे. त्याच्यावर हल्ले चढवले. हे सोपं काम नाहीये. नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये खर तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक तो जिंकून आलाय. जबरदस्त कॉन्फिडन्स लेवल अप आहे, हाय. आणि त्याच्यावर हल्ले चढवणे हे तितकं सोपं काम नाही. ते लिलिया पार करतोय. अजून एक चौकार आणि इथे 6-4 टोटल स्कोर झालाय. तो एकंदरीत 3 बाद 16.
काढायचे त्या टोटल 30, अजूनही 14 काढायचे या षटकामधील 3, 12 आणि 3, 15, 15, 14 सोपं समीकरण. ऑफसाईडला फक्त टपली दिली, बॉलला 1 मिळाली, 1 पुढे जाईल, धावसंख्या पोहोचेल 17 अजूनही 13 काढायचे. मॅच थोडी कठीण होती पूर्वार्धामध्ये जेव्हा फलंदाज बाद झाले, परंतु मॅच ऑलमोस्ट सोपी केली 3 फटक्याने आर्यन नारंगीकर. पहिला षटकार 2 चौकार. आता ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल विवेक. विवेक हातनोलकर मोठं नाव आहे, परंतु आपल्या नावाला साजेसा खेळ तुम्हाला करावा लागेल, प्रयत्न तर करावे लागतील. थोडस आव्हानात्मक आहे आता गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, परंतु हे आव्हान स्वीकारून तुम्हाला खेळ करावा लागेल, कमबॅक करून द्यावा लागेल. नुकतंच मोठे स्पर्धेमध्ये मोठं नामांकन या टीमला मिळालंय, तो कॉन्फिडन्स या मॅच मध्ये दिसायला हवा. अजून एक विकेट, 1-2 डॉट आले ना तर मॅच मध्ये मजा येईल. ड्राईव्ह केलं, बॉल बॉटमॅटचा वापर केला, फक्त फ्लिक केलं, ऑन साइडला आहेत फिल्डर डीप काऊ कॉर्नरमध्ये. ही 1 मिळाली. 2 षटक करण मडवी थोडं महागडं षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 2, गडी बाद झाले 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 16. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम महागणपती चिरनेर 11, 3 बाद 18. साठी 12 धावा, रन बॉल इक्वेशन आहे. आता मॅच मध्ये संघर्ष अटले, काही झाले लढत राहायचं. स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरंदरांचं. ही केवळ स्पर्धा नाहीये, साक्ष आहे जिद्दीची. एज लागला, विकेट किपर चूक करेल, बॉल जाईल अगदी मागच्या बाजूला. डीप थर्ड मॅन मध्ये फील्ड होईल. 2 फिल्डर एका बाजूला, 2 फलंदाज एकाच ट्रॅकवर आले होते. काय घडले एक्झॅक्टली? एकमेकांकडे ते पाहतायत, हसतायत, स्मितश देतायत. काय घडतंय? कॉलिंग होत नाहीये असं सांगतायत. कॉलिंग झालं पाहिजे, संवाद हा होणं फार गरजेचं आहे. मॅच महत्वाची आहे, सामना महत्वाचा आहे, जिंकायचं आहे आणि हलक्यात मात्र कुठलाही क्षण मैदानामध्ये घ्यायचा नाहीये. एक धाव महत्वाची आहे, एक चेंडू महत्वाचा आहे, कारण एक चेंडू एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असतो. एक धाव एक इन्फॉर्मेशन घेऊन येत असते आणि विजय आणि पराजयामध्ये जो काही फरक असतो ना तो फक्त एका धावेचा असतो. नेहमीच आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय क्रिकेट या खेळामध्ये. मैदानामध्ये काय घडतंय तर धाव मात्र मिळणार आहे. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 19 वर. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. गोलंदाजी करणारा गोलंदाज सार्थक घरत, मोठं नाव आहे. जलद गती गोलंदाज, त्याच्याकडे गती आहे, टप्पा, लाईन, लेन, दिशा, कंट्रोल आणि या मॅच मध्ये पुनरागमन करून देईल इतका क्रिकेटचा सी म्हणजे कॉन्फिडन्स त्याच्याकडे नक्कीच असणार आहे. परंतु आतापर्यंत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मॅच्युर्ड म्हणजेच सूझबूझ भरी अंडरस्टँडिंग इनिंग खेळ करतायत. त्यांना ठाऊक आहे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. आता त्यांच्याकडे विकेट्स फार नाहीयेत आणि मॅचला क्लोज घेऊन जातील. क्लिनिकल फिनिश करण्याचा त्यांचा मनसुबा असणार आहे. रनवे मध्ये गफलत होईल. रात्रीचे 2:50 झालेत. थकले जरी पंख उडावा लागेल. येणाऱ्या प्रत्येक संकटास भिडावं लागेल. जिंकल्यावर आहे असेल गर्दी, परंतु संघर्षात एकटंच उभं राहावं लागेल. ड्राईव्ह केलं, मिनी हेलिकॉप्टर ऑन साइडला, स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये फिल्डर फॉरवर्ड आले, बॉलला उचललाय. चांगलं फिल्डिंग, ॲथलेटिसिझम. 1 मिळाली. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 21 वर. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 9 धावा असं इक्वेशन. शांत, संयमी
अगदी रिलॅक्स माइंड बॅटिंग टीम खेळ करते. त्यांना ठाऊक आहे मॅच मध्ये आपण आहोत, एक मोठा फटका मॅच मध्ये आपल्याला घेऊन येईल आणि इथे मात्र जिद्द आम्ही सोडणार नाही हेच जणू काही सांगत असताना टीम भूमिका स्पोर्ट्स चिर्ले आपल्याला पाहायला मिळतीये. प्रत्येक खेळाडू आपला 100% देतोय आणि 100% कमिटमेंट ही क्रिकेटमध्ये द्यावीच लागते. जर का जिंकायचंय मग 100% तुम्हाला द्यावंच लागेल. रन बॉल अजूनही 8 चेंडू 8 धावा हे इक्वेशन. बॅटिंग साठी दोन फलंदाज विवेक आणि आर्यन आपल्याला पाहायला मिळतील. लीड करत असताना टीम चिर्ले या टीमला, चिरनेर या टीमचा हा अजून एक गोलंदाज ज्याच्याकडे दमखम आहे, ज्याच्याकडे चांगलं मी म्हणेन क्रिकेटचा एक एक्सपिरियन्स आहे. आणि क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून जेव्हा तुम्ही ही जबाबदारी सांभाळता तेव्हा तुमच्याकडे असायला हवं ते क्रिकेटचं धाडस, क्रिकेटचं साहस आणि साहसी खेळाडू. क्रिकेटच्या क्रीडांगणावर गोलंदाज म्हणून ही भूमिका बजावत असताना पाहायला मिळतील. सार्थक घरत ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन दी ठो हा बॉल खेळून काढलाय डीप बॅकवर्ड पॉइंट. रिझन क्लिअर करेल आणि मॅच मध्ये घुसखोरी करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. दोन फलंदाज ज्यांनी पहिल्यांदा संयम दाखवला, यानंतर मात्र चांगला संसद विवेक बुद्धी युक्तीचा वापर केलाय. यावेळेला ही चूक झाली आहे बॅट्समन कडनं, थोडी घाई झाली. बॉलला फक्त फॉरवर्ड ढकलून द्यायचं होतं परंतु पॅडल करणं पसंती दिली आणि पॅडल करत असताना फटका फसलाय. बॅट आणि बॉल मध्ये नाहीये संपर्क. 6 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 26. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज. शेवटचं षटक, 4 चेंडू. काही झालं तरी आपले प्रयत्न सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, थोडा अपमान झाला, कोणी नावे ठेवली, काही हो, चांगल्या कामात मग्न राहा. आपलं ध्येय गाठायचं मग प्रयत्न हे करावेच लागतील. शेंडी तुटो वा पारंबी तुटो, डेस्टिनी गाठायची आहे, जिंकायचंय, मग प्रयत्न हे जिकरीचे करावेच लागतील. पहिला प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नात मॅच क्लिअर करेल. अभिनंदन आम्ही करू टीम महागणपती चिरनेर 11 या टीमचं आणि हार्ड लक टीम भूमिका स्पोर्ट्स चिर्ले. या मॅच मध्ये झालेल्या चुका पुढच्या मॅचेस मध्ये नक्कीच सुधारल्या जातील. पुढच्या वाटचालीसाठी आम्ही देऊया, आपण देतोय टीम चिर्ले या टीमला शुभेच्छा आणि या मॅचचा हिरो